नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 472 ते 481 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा रायांनी एक सुंदर उपमा दिली आणि सांगितलं की या सिद्ध साधकाचं जन्माला आल्याबरोबर ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य होतं. जणू काही ब्रह्मस्थितीशी त्याचं लग्नच लागतं. कारण तो जन्माला येणं हाच तो लग्न घटिकेसारखा मुहूर्त असतो. ज्ञानोबा आता म्हणतात, आणि तद्रूपतेसी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होऊनी ठाके. अर्थात आत्मस्वरूपाशी ह्या सिद्ध योगी पुरुषाशी तद्रूपता झालेली असते. तो त्या अवस्थेशी एकरूप झालेला असतो. जणू काही त्या एकरूप होण्यालाच ज्ञानोबाराय सुलग्न असं म्हणतात. सुलग्न, उत्तम लग्न. ही एकरूपता ब्रह्मस्थितीशी आहे. आणि या ब्रह्मस्थितीशी एकरूप होऊन तो योगी अभिन्न राहतो. म्हणजेच ती स्थिती आणि तो योगी वेगवेगळे न राहता अभिन्न एकरूपच होऊन जातात. ते कसे? जैसे लोपले अभ्र गगन होऊनी ठाके. ज्याप्रमाणे आकाशातले ढग हे नाहीसे होतात, म्हणजे ते आकाशच होऊन राहतात, आकाशाशीच एकरूप होऊन राहतात. ढग आणि आकाश वेगवेगळं राहत नाहीत. तैसे विश्व जेथ होये, मागवते जेथ लया जाये, ते विद्यमानेंची देहे जाहला तोगा. त्याप्रमाणेच ज्या ठिकाणी ब्रह्म भासते, कुठं ब्रह्म भासतं, कुठं हे विश्व असतं, तर हे विश्व ब्रह्मावर भासतं. म्हणजे ब्रह्म हेच विश्व प्रगट होण्यासाठी आधार असतं. ब्रह्मतत्व नाही, आत्मतत्व नाही, तर हे विश्व प्रगटच होणार नाही. आत्मस्वरूपावरच विश्व जेथ होये, आत्मस्वरूपावरच हे विश्व भासत. मागवते जेथ लया जाये. आणि शेवटी परत आकाशातील अभ्र ज्याप्रमाणे आकाशातच विलीन व्हावेत, त्याप्रमाणे हे संपूर्ण आकार रूपाला आलेलं जग त्या आत्मस्वरूपाशीच एकरूप होतं, त्यातच लय पावतं. ते विद्यमानेंची देहे जाहला तोगा. ह्याप्रमाणेच देहामध्ये असतानाच आत्मज्ञानाने विद्यमानेंची, देहामध्ये असतानाच आत्मज्ञानाने जो आत्मस्वरूपच झाला. देह असणं हा नुसता देखावा, पण अंतःकरणातनं तो साक्षात आत्मरूप झालेला असतो. देहरूपी त्याचा अभ्र हा आत्मस्वरूप आकाशामध्ये विलीन झालेला असतो, एकरूप झालेला असतो. अशी अप्रतिम उपमा ज्ञानोबा रायांनी ह्या ठिकाणी दिलेली आहे. ज्ञानोबा राय योग्याचं कौतुक करतायत, गौरव करतायत, आणि आता प्रत्यक्ष भगवंत ह्या योग्याबद्दल काय म्हणतोय ते आपल्याला सांगतात. ज्ञानोबा राय म्हणतात, जया लाभाचिया आशा, करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, घालित षटकर्मांचा धारसा, कर्मनिष्ठ. जो कर्मनिष्ठ आहे, अर्थात कर्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून योग्य कर्माचं आचरण जो करतो, तो कर्मयोगी. जया लाभाची आशा,
अर्थात कर्मरूपी योग करून आत्मलाभ व्हावा अशी आशा इच्छा मनात बाळगून करुनी धैर्य बाहूंचा भरवसा. कुठल्या बाहूंनी? हातांनी तो कर्म करतो तर धैर्यरूपी बाहूंचा. आपल्या धैर्यरूपी बाहूंवर जो भरवसा म्हणजे विश्वास ठेवून त्या विश्वासाने आत्मलाभ मिळावा ही इच्छा मनात धारण करून जो षटकर्मरूपी कर्म करतो. षटकर्म अर्थात अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, प्रतिग्रह व दान अशा षटकर्मांचा भरवसा ठेवून जो कर्म करतो असा कर्मयोगी. किंवा का जिये एकी वस्तू लागी बाणूनी ज्ञानाची वज्रांगी. झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. आता ज्ञानाबद्दल अर्थात ज्ञानयोग्याबद्दल ज्ञानोबाराय सांगतात. हा ज्ञानयोगी कसा? तर एका आत्मवस्तूसाठी. का जिये एकी वस्तू लागी. एकच वस्तू. कुठली? तर आत्मवस्तू. ती आत्मवस्तू प्राप्त व्हावी म्हणून आत्मज्ञानावरच जो लक्ष ठेवतो आणि त्यासाठी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी. ज्ञानाची वज्रांगी. वज्र अंगी अर्थात अंगामध्ये वज्रासारखंच कवच धारण करतो. आणि हे कवच कसलं? तर ज्ञानाचं कवच धारण करतो. आणि हे धारण करून झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. हा ज्ञानी कसा असतो? तर प्रपंचरूपी रणांगणात समरंगी तो झुंज देतो. अर्थात अज्ञानाशी झुंज देतो आणि आपलं ध्येय म्हणजे एक आत्मवस्तूच ठरवतो असा ज्ञानयोगी. अथवा किंवा कर्मयोग्याची बद्दल सांगून झालं, ज्ञानयोग्याबद्दल सांगून झालं. अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया. आता तपस्व्यांबद्दल ज्ञानोबाराय म्हणतात. कर्मयोगी झाला, ज्ञानयोगी झाला. आता तपस्वी काय करतो? तर अत्यंत निसरडा, ज्या ठिकाणी पाय रोवून उभं राहणं अवघड असतं असा निसरडा. असा निसरडा कडा. हा कडा कोणाचा? तर तपोदुर्गाचा. तप करायचंय. त्या तप करण्यालाच किल्ला म्हटलेलं आहे, दुर्ग म्हटलेलं आहे, तपोरूपी किल्ला. आणि त्या किल्ल्याचा एक कडा आहे, अवघड कडा आहे, आड कडा आहे. त्याच्यावर पाय रोवून उभं राहणं शक्य नाही. पाय घसरू शकतो, पण त्या ठिकाणी सुद्धा जे झोंबती झुंज देत राहतात आणि तपस्या करत राहतात. झोंबती तपिये, तपी लोक तपस्या करत राहतात. चाडा जयाचिया, एकाच इच्छेने. कशाच्या? आत्मस्वरूपाच्या. अशा प्रकारे जे भजतियांसी भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळां सदा. या ठिकाणी ज्ञानोबाराय गौरव करतायत, योग्याचा गौरव करतायत. हा योगी कसा आहे? तर भजन करणारी लोक ज्याचं भजन करतात, भजन करणारे ज्याचं भजन करतात असा हा योगी आहे. याज्ञिकांचे याज्य, यज्ञ करणारे लोक ज्याचा यज्ञ करतात किंवा ज्याच्यासाठी यज्ञ करतात, यजन करतात, तोच हा योगी आहे.
एवं जे पूज्य सकळां सदा, ह्याप्रमाणेच जो सर्वांना सतत पूज्य आहे, जो सर्वांना सतत पूज्य आहे, अर्थात आदर करण्यासारखा मूर्तिमंत आदर तोच आहे. तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण. असा जो आहे तोच तो योगी, तोच तो योगी आपण स्वतः झाला. आता काही होण्यासारखं राहिलंच नाही, काही व्हायचंय असं जे उरलंच नाही. किंबहुना जे व्हायचं असतं तेच तो होऊन जातो, म्हणजेच आत्मस्वरूप होऊन जातो. भजणाऱ्यांसाठी भजन तोच होऊन जातो, यज्ञ करणाऱ्यांसाठीचा यज्ञ तोच होऊन जातो. ज्याच्या ठिकाणी पूज्य भाव धरायचा ते तोच होऊन जातो. स्वये जाहला निर्वाण, जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. आत्मतत्व स्वरूप होऊन जायचं, या एका आशेने साधकाचे सिद्ध होतात. आणि सिद्ध त्यालाच म्हटलं जातं जो आत्मस्वरूप झाला. असा हा साक्षात आत्मस्वरूपच जो होऊन जातो. साधकांना जे व्हायचंय तेच जो मूर्तिमंत स्वरूप होऊन जातो. म्हणून कर्मनिष्ठान वंद्यो, तो ज्ञानियांसी वेद्यो, तापसांचा आद्यो तपोनाथो. काय सुंदर गौरव केलाय ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणूनच हा असा जो योगी आहे तो कर्मनिष्ठान वंद्यो, जे कर्मयोगी आहेत त्यांच्यासाठी तो वंदनीय असतो. कर्मयोगी त्यालाच वंदन करतात. तो ज्ञानियांसी वेद्यो, ज्ञानयोग्यांसाठी जे जाणून घ्यायचंय, ते जे ज्ञेय आहे तेच तो होतो. तोच तो आदी होतो, वेद्यू होतो, तापसांचा आद्यू तपोनाथू. आणि त्याचबरोबर सर्व तपस्व्यांचा जो आद्यू आदिनाथ असा तपोनाथ, तोच तो योगी होतो. हे कशामुळे होतं? तर पै जीव परमात्मा संगमा, पै जीव परमात्म संगमा, जयाचे येणे जाहले मनोधर्मा. ज्याच्या मनाचा धर्म मनोधर्म एकच होऊन राहिला आणि तो म्हणजे जीव परमात्म्याचा संगम झाला, ऐक्यत्व जाहलं. जीवस्वरूप असताना मनामध्ये वेगवेगळे विचार विकल्प वृत्ती प्रवृत्तींचा खेळ चालतो, पण मनाचा मनोधर्म मावळला, मनाचा मनोधर्म एकच झाला, जीव परमात्म्यात विलीन झाला, म्हणजेच परमात्म स्वरूप मनोधर्म झाला, तो शरीरीची. आणि असं शरीरात असतानाच देहधारी असतानाच मनाचा धर्म होऊन जातो, परी महिमा ऐशी पावे. आणि असं ज्याच्या बाबतीत घडतं तो शरीरात असतानाच अशा महिमेला जाऊन पोचतो. त्यालाच योगी म्हटलेलं आहे. आणि ही महिमा कुठली? तर अगोदरच्या ओव्यांमध्ये म्हटल्याप्रमाणे तपोनाथू. तपस्व्यांसाठी तपोनाथो, कर्मनिष्ठांसाठी वंदनीय, ज्ञानियांचं ज्ञेय, साधकांचं ध्येय असा हा योगी होऊन जातो, असा गौरव ज्ञानोबाराय करतात. आणि आता ज्ञानोबाराय आपल्याला दाखवतायत की भगवंत अर्जुनाला काय म्हणाले. भगवंत अर्जुनाला म्हणतात, म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी होय अंतःकरणे पंडू कुमारा. म्हणून हे पार्था, मी तुला नेहमी असंच म्हणतो,
या कारणे तू ते मी सदा म्हणे. मी तुला नेहमी सदा माझं एकच म्हणणं आहे, हेच सांगणं आहे, योगी होय अंतःकरणे पंडू कुमरा. तू अंतःकरणाने योगी हो, बाह्य वेशभूषेनी नको, अंतःकरणाने योगी हो. आणि अंतःकरणाने योगी होणं म्हणजे काय तर परमात्म तत्वाशी जुळून जाणं, परमात्म तत्वाशी एकरूप होणं. आपल्या वृत्ती प्रवृत्ती या सर्वांची धाव एका परमेश्वराकडेच लागणं. आणि माऊली हो, हे नामस्मरणाच्या साधनेने, नामयोगाच्या साधनेने साधकांना करायला सुलभ जातं. असा हा नामयोग, नामस्मरण रूपी योग आपल्याकडनं घडावा, हीच आपण ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.